श्रीकृष्ण म्हणतात, लोक बऱ्याचदा अशा व्यक्तीला गमावण्याला घाबरतात जो त्यांचा नसतोच. कधीही कोणाला खास समजू नका, कारण सगळ्या अडचणींची सुरुवात तिथूनच होते. अशा चुकींची माफी नसते. जिथे तुम्हाला माहीत असतं की काय चुकीचं आणि काय बरोबर आहे, पण माहीत असून सुद्धा चुकीच्या गोष्टी निवडतात. आयुष्यामध्ये मोठं बनायचं असेल तर छोट्या लोकांच्या नादी लागू नका. पाण्याची चव तेव्हा घेतली जाते जेव्हा तुम्हाला तहान लागलेली असते. त्याप्रमाणेच खऱ्या माणसाचे प्रेम आणि त्याचे महत्त्व तेव्हाच लक्षात येते जेव्हा तुम्ही एकटे असता. सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधी ना कधी उपयोगी पडतात. एका वेळेपर्यंत सगळ्यांची साथ होती, त्यानंतर एक एक करून सगळ्यांनी लायकी दाखवून दिली. दुःख सहन करता करता माणूस अशा वळणावर येतो की नवीन दुःख त्याला छोटं वाटू लागतं. तमाशा सत्याचाच होतो, खोट्याचं तर नेहमी कौतुकच होतं. अशा व्यक्तीला सोडून देणंच चांगलं असतं, ज्याला तुमची किंमत नाही. जे जवळ होते तेच धोकेबाज निघाले. जर कोणी गप्प राहत असेल तर याचा अर्थ असा नाही की तो मूर्ख आहे, त्याला काहीही येत नाही. मी बऱ्याचदा बुद्धिमान लोकांना कमी बोलताना आणि मूर्ख लोकांना गरजेपेक्षा जास्त बोलताना पाहिलं आहे. खऱ्या लोकांना बहुतेक खोट्याची माहिती नसते, पण खोट्या लोकांना खऱ्याची माहिती नेहमीच असते. नशीबवान आहे तुम्ही की तुम्हाला कोणी मानतं, तुमची कदर करतं, तुमचे मूड सांभाळतं. तुम्हीही कधी त्यांची साथ देऊन पहा. खूप काही देते हे आयुष्य. कोणावर भरोसा केला तर धोका देतं, आणि भरोसा नाही केला तर एकटेपणा मिळतो. चांगलं झालं माहीत तर झालं की खूप आपलेपणा वाढवला की नाते तुटतात. कशातही दिसत नाहीत अशा जखमा जे आपले लोकच आपल्याला देऊन जातात. जेव्हा कोणाचीही दुर्लक्ष करण्याची हद्द पार होते तेव्हा अनोळखी बनणंच चांगलं असतं. आता एवढा जास्त समजूतदारपणा आला आहे की कोणाबरोबरही वादविवाद करण्याची इच्छा नाही, आणि नाही कोणाला समजावून सांगण्याचं मन करतं. चूक एवढीच होती की जेव्हा जगण्याची इच्छा होती तेव्हा आयुष्यापासून दूर होतो, आणि मरण्याची इच्छा आहे तर जिवंत राहणं गरजेचं आहे. गर्वाने बोलून कोणाचेही मन दुखावू नये, कारण ते घमेंडसुद्धा तोडते आणि बोलण्याच्या लायकीचेही ठेवत नाही. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःची जागा शोधणे बंद करा. विश्वास ठेवा, तुम्ही नेहमी आनंदी राहाल. मी खूप जवळून पाहिलं आहे नात्यांना. लोक इथे एका क्षणात परक बनवतात. मान खाली घालून मान्य केल्या सगळ्या शिक्षा. चूक फक्त एवढीच होती की कधीही चुकीचा नव्हतो मी. प्रेमाला कधीही प्रतिष्ठेच्या तराजूमध्ये मोजू नका, कारण प्रेम मन पाहून होते, प्रतिष्ठा पाहून नाही. बोलून मारलेल्या टोमण्यांच्या जखमा खूप खोलवर असतात. कोणाचं वाईट करून कधीही खुश होऊ नका, कारण देव जेव्हा हिशोब करतो तेव्हा
तो सांभाळण्याच्या काय पण रडण्याच्या लायक सुद्धा ठेवत नाही. हवा जर ऋतूंची दिशा बदलू शकते, तर प्रार्थना अडचणींचे क्षण सुद्धा बदलू शकतात. खूप भेटतील तुम्हाला या जगामध्ये प्रामाणिकपणाच्या नावाखाली लुटणारे, पण तुमच्यासाठी डोळ्यात अश्रू आणणारे कोणीही मिळणार नाही. काही ना ते देवच खराब करतो, कारण आपलं आयुष्य खराब होऊ नये म्हणून. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त चुका यामुळे होतात की जिथे आपल्याला डोक्याने विचार केला पाहिजे तिथे आपण भावुक होऊन विचार करतो, आणि जिथे भावनिक होण्याची गरज असते तिथे आपण डोक्याने निर्णय घेतो. चमचेगिरी करणे ही सुद्धा एक कला आहे, जी स्वाभिमानी लोक कधीही शिकू शकत नाही, आणि स्वाभिमानी असणं सुद्धा एक गुण आहे, जी चमचेगिरी करणाऱ्या लोकांमध्ये कधीही असू शकत नाही. जर दुराव्यामुळे फरक पडत नसेल तर समजून घ्या की खूप जवळ आहे तुम्ही. मेणबत्तीला सुद्धा शेवटी समजतं की तिला त्याच दोऱ्याने संपवलं ज्याला तिने लपवून ठेवलं होतं. एकटं चालणारे घमेंडी नसतात, खरं तर ते स्वतःच काम करण्यासाठी पुरेसे असतात. नात्यांना वेळ दिला जातो, कारणे नाही. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, पण ते होताना कधीही चांगलं होत नाही. तुम्हाला त्रासामध्ये पाहून ज्याला रडू येते तो माणूस तुम्हाला कधीही त्रास देऊ शकत नाही. चारही बाजूंनी चांगल्या होणाऱ्या गोष्टी बिघडू लागतात जेव्हा आयुष्य तुमच्या विरुद्ध जाते. थोडे अडमुठे राहिले तर चालत राहतात, साधे राहिले तर सगळंच संपून जाईल. आपण बऱ्याचदा पाहतो की मनातून तुटलेला माणूस एकटं राहणं पसंत करतो. माणसाला स्वतःची लायकी तेव्हा माहीत होते जेव्हा त्याला तिथे ठोकर मिळते ज्या ठिकाणी त्याला जास्त भरवसा असतो. कोणावरही प्रेम करणं सोपं असतं, पण कोणावरही प्रेम करत राहणं अवघड असतं. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.